सो हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? माझं नाव मुनीश नितीन काळे, मुनीश जैन 007. ह्याच्या मागचे जे तुम्ही सगळे व्हिडिओ बघत होता ते व्हिडिओ मी माझ्या शेताचा जो रोड आहे यायचा शेतात, त्या रोडवरून काढत होतो आणि डोंगराचा व्ह्यू तुम्हाला दाखवत होतो मी. पण डोंगराचा व्ह्यू नीट नव्हता येत म्हणून मी काढला नाही. आता तुम्हाला नीट दिसत असेल नाही ते तर नाही माहीत, पण डोंगरावरती पावसाळ्याचा मोसम खूप जास्त आहे आणि इथं पण थोडं थोडं पाऊस पडतोय. आम्ही पण गावाला आता रात्री आलेलो आणि रात्री आलो तर डायरेक्ट आम्ही झोपलो येऊन. 5 वाजता आम्ही बरोबर येतो गावाला, आमच्या बसने गेलो तर. आणि इथे बघू शकता एक फ्रूट आहे, मी शोधून काढले. आणि या फ्रूटचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, कारण की मला पण नाही कळत आहे कोणतं फ्रूट आहे. माझ्यासोबत बाबा आलेत, ते बाबांना पण नाही कळत आहे. जे बाबांना समजत नाही तो कोणता फ्रूट आहे. आणि हे वालं माझं शेत आहे, हे सगळं पूर्ण दिसते. लय मोठे पुढं पण आहे, पण ते पूर्ण असं डीपमध्ये गेलं आहे. इथं चिखल खूप आहे, माझ्या पायाला चप्पलला लय चिखल लागले. ते चिखल खूप आहे, पावसाळ्याचं टायमिंग आहे, चिखल तर असणारच. आणि मी आता परत चाललो आहे घरी. पाऊस येतोय, थोडं थोडं येतोय पाऊस. डोंगराचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, लय मस्त व्ह्यू आहे. तर आम्ही परत घरी चाललो आहे. तुम्हाला माझे जर ड्रॉइंगचे व्हिडिओ चांगले वाटले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब खूप करा, कारण की माझे 8च सबस्क्रायबर आहेत आणि व्हिडिओ तर जास्त आहेत पण सबस्क्रायबर कमी आहेत गाईस. व्हिडिओ माझे खूप झाले ड्रॉइंगचे. आता आम्ही घरी चाललो आहे. मी तुम्हाला माझ्या काकाचं शेतातलं घर दाखवते. तो आमच्याच घरी जातो, आमच्या मधलंच आहे. त्याचं नाव प्रवीण आहे. आणि हे बघू शकता, हे त्याचं घर आहे शेतातलं. इथं एक विहीर आहे, ती लय जुनी आहे, जे जुन्या काळातली आहे. तिथं ते गोल दिसते, त्याला रस्सी लावायचे आणि असं खेचायचे. तुम्हाला तर माहितीच असेल, सांगायची काय गरज नाही, गाववाल्यांना तर पहिलंच माहिती असेल. आता आम्ही घरी चाललो आहे आणि समोरचा डोंगर आहे, मला एक दिसतोय तिथे पूर्ण ढगाने त्या डोंगराला झाकलं आहे. हा, मग मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो त्याचा. हे डोंगर दाखव ना, हे किती अफाट उंच आहे, लय उंच आहे. डोंगर दाखव ना. आता तुला दुर्बीण आणायची. आणि इथं बघा, त्या पूर्ण डोंगराला ढगाने झाकलेलं आहे, बघू शकता. ते बघा, पावसाळ्याचा मोसमच तेवढा आहे म्हणून ते तसं झाले. आणि हा एकदम पतला रस्ता आहे घरी जायचा, म्हणजे बाहेर पडायचा शेतातनं. तर खूप साऱ्या जणांचे शेत आहेत. इथून मी जो माझं शेत दाखवलं ना, त्याच्या मागून जर आपण पुढं 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 करत गेलो तर शेतावरती शेत येणार, कारण की खूप सारे शेत आहे तिकडं. आणि ते पपईचे झाड इथं जास्त करून तर इथं पपईचे झाडच जास्त आहेत. आणि त्याच्यामधले पपई आम्ही एकदा काढून घेतलेले, तर आम्हाला कोण काय बोललं नाही. इथं चिखल, बाबा चिखल आहे, लय चिखल येतं. तर पाय घसरतोय नुसता. साईडनं चालायला पण नाही भेटत, ते साईडला झाड आहेत. तुला तू काय ऐकत नाही, तुला म्हणलं माझ्या मागून चाल ना, तू पडणार नाही आणि फेल होणार बी नाही. चला पुढं. आणि बाबांनी छत्री लय मोठी आणली, ह्याच्यात कमीत कमी 5 जण बसू शकतात, एवढी मोठी छत्री आहे. बिगेस्ट छत्री. कुठे दाखवू का? उघडून दाखव. हे बघा, एवढी मोठी छत्री आहे, अफाट मोठी. ह्यामध्ये कमीत कमी 5-6 जण बसू शकतात. लय मोठी छत्री. आणि आता पाऊस येतोय, छत्रीत आपण जाऊया. लय मोठी छत्री आहे.
आणि मी स्कूलमध्ये पण कधी कधी हीच छत्री घेऊन जातो. आणि बाबा जेव्हा मला स्कूलमध्ये घ्यायला येतात तेव्हा ही छत्री घेऊन येतात. माझ्या सिटीमध्ये एक स्कूल आहे, सेंट जोसेफ ऐकली असेल, पण ती नाही आहे माझी स्कूल. माझी सुधागड स्कूल आहे. जे लोक कळंबोलीमध्ये राहतात त्या लोकांना माहिती असते. कळंबोलीवरनं जे लोक बघत आहेत ते लोक सबस्क्राईब जरूर करा मला, कारण की मी पण कळंबोलीमध्येच राहतो. आणि आता तुम्हाला एक डोंगराचा व्ह्यू दाखवतो मी. हा डोंगर दाखव, भालेकरचा डोंगर. आता तुम्हाला एक व्ह्यू काय दाखवतो. चाललंय? पाऊस नाही, बाबांचा घरात फ्रेंड. पाणी आलं, त्याच्या पोरांनी व्हिडिओ पाठवला. पाणी एवढं हे बघा, हे आमचं बालेगडचं डोंगर. मला पण बोलता नाही येते. सो दीदी, आतू, माझे जे कोण माझे व्लॉग बघत आहेत तर ते सबस्क्राईब जरूर करा. माझे खूप कमी सबस्क्रायबर आहेत. मला सबस्क्रायबर खूप पाहिजे. माझ्या बाबांचा एक फ्रेंड भेटला आहे. आणि हे जे घर दिसतंय ते आमच्या गावाला जे दुकान आहे ना, त्या दुकानचं मालिक त्याचं घर हे, जे दुकानचं ओनर आहे त्याचं घर हे. एक दुकान आहे मोठं आहे, ते नवीन खुलले त्या ओनरने. म्हणजे असा रस्ता आहे, असा इथून आमचं असं इथून गाव येतात, जे घरं येतात अशी. आणि इथून असं एक सरळ रस्ता आहे, तो पूर्ण असं वरती जातो. आणि तिथे एक मोठं दुकान आहे, त्याच्या ओनरचं हे घर आहे. पुढे पण एक घर दिसत असेल तुम्हाला, एक घर दिसत असेल, ते खूप मोठं घर आहे. दिसायला आता छोटं दिसते. एक मोठं शेतकरी राहतो इथे, त्याचं घर आहे. आणि त्याकडं कमीत कमी 10-15 गाय आहेत त्याकडे. आमच्याकडं तर काय पण नाही आहे. आम्हाला बकरी पाहायला भेटतच नाही. आम्ही तर सिटीलाच राहतो. आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मला खूप सबस्क्राईब पाहिजे. सो बाय.